स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आता आपण नारळीवरती चढायला आलोय। हे नारळ काढायला ही मशीन आहे आणि संतोष काका चढणार आहेत वरती नारळ काढायला। एवढी उंच नारळ आहे, मला दाखवतो कसं काढायचं आहे। हे आता ते सेटअप करतायत मशीनचा, बघू शकता तुम्ही। हे बघा, आता ही मशीन लावणार त्याला नारळीला आणि त्याच्यावरती चढणार, दाखवतो चढताना तुम्हाला मी। तर बा एक मशीनचा सेटअप झालेला आहे, एक लागली, आता दुसरी लावतायत, तुम्ही बघू शकता। आता या साईडने लागल एक, त्या साईडने म्हणजे दोन पाय ठेवायला मशीन आहे। एवढा वर जाऊन काढायचं आहे नारळ, बघूया, दाखवतो मी तुम्हाला कसं काढणार। हे बघा, दोन्ही मशीनचा सेटअप झालेला आहे। आता आता संतोष काका वर चढतायत, चढा बघू। अशा प्रकारे मशीन लावायला चुकलेलो आहे, चुकीची पोझिशन झाली। आता आम्ही परत लावतो आणि मग तुम्हाला दाखवतो। अशा प्रकारे आता परफेक्ट सेटअप झालेला आहे। आता संतोष काका वर चढतील, तुम्हाला मी दाखवतो। चला संतोष काका चढा, लावून दे। हे आता संतोष काका चढतायत, सुरुवात झालेली आहे। पाऊल गेला, आता असे ते वरती एवढं जाणार आहे आणि मी वरनं काढतील, दाखवतो तुम्हाला पाडताना। मित्रांनो, संतोष काका एवढे चढलेत, अजून वर जायचं आहे। आणि इथं आई पिशव्या घेऊन आले सर्व भरायला। एवढ्या वर आहे बघा खालून, आताशी एवढे गेलेत, अजून तेवढं अजून वर जायचं आहे। आणि आपण इथं उभं राहून बघतोय, एखादा नारळ बिळ डोक्यात पडेल, मागं उभं राहूया आणि इथनं मी तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, असं संतोष काका पोचलेले आहेत वरती, एवढ्या मोठ्या नारळीवरती। त्यांना आता मी शाई काढायला सांगितलीत माझ्यासाठी, बघा। त्या मशीनचं मोशन करत करत ते वरती गेलेले आहेत। एक नारळ सरळ आहे म्हणून काय वाटत नाही, ते अजून एक आमची नारळ आहे ते पूर्ण अशी वाकडी आहे, 60 डिग्री। आता ते पूर्ण पाडतील एक नारळ। हे बघा, आपण इथनं बघूया, त्यांच्या अडचणी येतात त्यात काढतात, सर्व खाली पाडतात। आपण इथनं बघू त्यांना। बाकी आज नाही, लाईट चालू, रात्री बाहेर गेली कुठेतरी। धापात नारळ पाळायला सुरुवात झालेली आहे। हे आई बाजूला हो, माझी आई तो बरोबर बघते। धापा नारळ वगैरे सर्व पडतायत। हो, मला शाळी काढा, शाळी मी नाही, शाळी काढा मला 2-4। बघा, एकदम टोकात पोचलेले आहे सध्या। बघा, आता एक तुका काढता दाखवतो पाडताना, आणि उतरताना पण दाखवतो मी तुम्हाला कसं उतरतात, तुम्ही बघा तोपर्यंत। मित्रांनो, वा कसे दबा दबा नारळ पडतात एक एक। संतोष काका आमचे प्रोफेशनल माणूस आहेत। संतोष काका देवासाठी पण आपल्या नारळ उतरवत आहेत, पिशवीत काढून घेत आहेत वेगळे। आता बा पटापट पडायला सुरुवात होतील परत, एक गाळा। नारळ अंगावर येईल उडून म्हणून आम्ही मागं उभं राहिलोय, मागूनच बघतोय।
सर्व तोंडात जाते त्यांच्या बोंब भट्ट्यात. हा तू नाही, एक साईड झाली, अजून एक साईड आहे. पूर्ण हे आहे एक साईडचा. शाही बॉम्ब पाडा हो. आपल्यासाठी शाही सांगतोय मी. शाळा मला लय आवडतं. ब्लड दिसत असेल, क्लिअरिटी नाही माझ्या फोनची एवढी चांगली, तुम्ही बघा तर. आता सर्व काढून झालेलं आहे. आता संतू काका खाली उतरत आहेत आणि आईन जमवायला सुरुवात केला नाही. हळू या हो. मित्रांनो, मशीन जरा काम करते, चालत नाही, अडकलीत संतू काका वरतीच. मशीन त्यांना हाताने चालवायला लागते, चालतच नाही. आरामात आरामात. मित्रांनो, अशा प्रकारे संतू काका आलेत खाली. अजून एवढा बाकी आहे रस्ता. त्याशी खूप वैतागवलं त्या मशीन, त्यांना वायरच चालत नाही. घाम निघाला त्यांना. आरामात. आता ते उतरलेत. आता आपण हे जमवतोय नारळ इथं. हे आई खाली नारळ जमवते. हे सर्व नारळ मी खाली दिली तिकडनं. ते खालचे पण जमवते. ते आलेले आहेत, कामाघूम झालेत. अशा प्रकारे सुखरूपपणे संतू काका खाली बसले आणि घामाघूम झालेत पूर्ण. आता हे मशीन उतरवत आहेत. मित्रांनो, तुम्ही सकाळी बघितलात आपण नारळ वगैरे उतरवलेले आहेत. आत्ता ते घरात आणून ठेवले होते आणि त्यानंतर मी झोपलो होतो. ब्लॉग वगैरे काही केला नाही. आता आपण घरी आलो आहे. पारसकडे गेलो होतो खाली. आता आपण घरी जातो आहे. घरी जाऊन बघूया कोण कोण आहे. आणि हा ब्लॉग आपण इथंच संपूया. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.